वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे नत्वं शोचितुमर्हसि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे नत्वं शोचितुमर्हसि। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ आपण पाहूया। ही जातस्य ध्रुवः मृत्युः च मृतस्य ध्रुवं जन्म तस्माद् अपरिहार्ये अर्थे त्वं शोचितुम न अर्हसि। त्याचा अर्थ असा होतो की कारण जो उत्पन्न झालेला आहे म्हणजे जो जन्मलेला आहे त्या जन्मलेल्याला निश्चित मरण आहे आणि मेलेल्याला जो मेला आहे त्याला निश्चित जन्म आहे। म्हणून या अटळ गोष्टीसाठी तू शोक करण्यास योग्य नाहीस, म्हणजे तुला शोक करणं योग्य नाही, उचित नाही। कारण जन्म आणि मरण या गोष्टी कशा आहेत? अपरिहार्य अशा आहेत, अटळ आहेत, टाळता येण्यासारख्या नाहीत। जरी प्रति शरीराबरोबर आत्मा हा जन्म घेतो आणि त्या शरीराबरोबरच तो नाहीसा होतो असं जरी मानलं तरी देखील तू शोक करणं उचित नाही असं पाठीमागच्या 26व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। कारण जरी आत्मा जन्मणारा आणि मरणारा असं मानलं तरी देखील हे जन्म आणि मरण हे मात्र काय आहेत? अपरिहार्य आहेत, अटळ आहेत। म्हणूनही शोक करणं काय नाही, उचित नाही आहे। कारण ज्याचा जन्म होतो त्याला मरण हे निश्चित आहेच। वस्तू जन्माला आली आणि तिचा नाश झालाच नाही असं होऊच शकत नाही। जी जी गोष्ट जन्म घेते, जी गोष्ट निर्माण होते त्या त्या गोष्टीचा नाश मृत्यू हा काय आहे? ठरलेला आहे। आणि जी गोष्ट नष्ट होते, जो मेलेला आहे त्याला जन्म काय आहे? निश्चित आहेच। हे जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी कशा आहेत? अपरिहार्य आहेत, त्याचा परिहार होणं शक्यच नाही। मग अशा या अटळ अशा गोष्टीविषयी तुला शोक करणं योग्य नाही। जर या गोष्टी टाळता येण्यासारख्या असत्या आणि टाळता येत असूनही टाळल्या गेल्या नसत्या मग शोक करणं काय होतं? उचित होतं। हे जर आपल्या हातातच नसेल, हे निश्चित असंच असेल की जन्मलेला मरतो आणि मेलेला जन्म घेतो, तर मग या अटळ गोष्टींविषयी शोक करणं काय नाही, योग्य नाही। उपजे ते नाशे
नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. गा म्हणजे अरे अर्जुना, उपजे ते नाशे, जे उत्पन्न होत म्हणजे जे जन्मास येत ते नाश पावत. जे जे निर्माण होतं, जे जे उत्पन्न होतं, ज्याचा ज्याचा जन्म होतो त्याचा त्याचा काय होतो, नाश होतो. नाशले पुनरपी दिसे, आणि ज्याचा नाश झालेला आहे तेच पुन्हा दिसते. पुन्हा दिसते म्हणजे पुन्हा काय होते, नव्यानं उत्पन्न होत असते. हा जो क्रम आहे ना, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे, तैसे परिभ्रमे, ज्याप्रमाणे रहाट गाडग फिरत त्याप्रमाणे हा क्रम अखंड चालतच राहतो. कोणता क्रम? उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे. घटिका यंत्र उदाहरण दिलेलं आहे. घटिका म्हणजे घडा, आणि पाण्याच्या घड्यांची केलेली माला, आणि रहाट गाडग. आता ते काय आता पाण्यात आलं नाही, फक्त आता त्याचं वर्णन ऐकून किंवा एकंदर त्याचं कल्पना चित्र जर काढलं किंवा कोणी पाहिलेलं असेल पूर्वीचं, तर एक आपल्याला कल्पना करता येण्यासारखी आहे. जशी पाण्याची मोट मागच्या पिढीमध्ये होती, तसंच हे रहाट गाडग हा एक काय आहे, प्रकार आहे. मोठ्या अशा दोरखंडाला काय करायचे, घट बांधायचे, एक 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 घडे पाण्याचे, आणि मग ते फिरवलं की एक एक पाण्याचा घडा भरून येऊन पुन्हा काय होईल, तो रिसवला जाईल. याला घटिका यंत्र म्हणा किंवा अनेक लोक म्हणतात त्याप्रमाणे आता हे जे घड्याळ आहे, घटिका म्हणजे ते तास मोजण्याचं यंत्र साधन, त्याला म्हणा घटिका यंत्र. ते जसं काय होतं, फिरतं ना, 12वर काटा आला, 1 2 3 4 करत करत पुन्हा 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 कुठे येतो, तो 12वरती येत राहतो. हे त्याचं जसं सतत चाललेलंच असतं, अखंड हा क्रम चाललेलाच असतो. अगदी त्याचप्रमाणे उत्पन्न झालेली गोष्ट नष्ट होते, नष्ट झालेली गोष्ट पुन्हा काय होते, पुन्हा जन्माला येते. पुनरपी दिसे, पुन्हा दिसते. जो प्राणी मरतो तो पुन्हा काय होतो, जन्माला येतो. ही गोष्ट काही प्रत्यक्ष आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही की हा जन्माला, हा मृत्यू पावला, ही दिसते. पण मेलेला पुन्हा पुनरपी दिसे, हा जन्माला मृत्यू पावला आणि हा पुन्हा या नव्या रूपानं आला. हे काय आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्याला सांगता येत नाही की हा मेला होता ना, हाच पुन्हा नव्या रूपाने काय झाला, जन्माला आला. पण ती गोष्ट मानावी लागते. लक्षात, शास्त्र तर सांगतं, शास्त्र प्रामाण्य तर त्या बाबतीत आहेच, पण विचाराने देखील आपल्याला ती कळू शकते, तर्काने देखील आपल्याला कळू शकते. जर आपण पुनर्जन्म मानला नाही तर कृतप्रणाश नावाचा दोष येतो. या जन्मामध्ये केलेले कर्म फळ दिल्या वाचूनच नष्ट होतात असं मानावं लागेल. जर पुनर्जन्म आपण मानला नाही तर प्राणी जन्माला आला, त्यांना आयुष्यभर काय जे बरे वाईट काय कर्म करायचे केले, मेला आणि पुन्हा तो जन्माला आला नाही असं जर आपण मानलं तर त्याने केलेले जे कर्म ते फळ दिल्या वाचूनच नष्ट झाले असं आपल्याला काय करावं लागेल, मानावं लागेल. बर, पूर्वजन्म जर मानला नाही तर अकृत अभ्यागम नावाचा दोष काय होतो, येतो, स्वीकारावा लागतो. आता हा जो आपल्याला जन्म प्राप्त झाला हा पूर्वजन्मा वाचून आपल्याला झाला असं जर आपण मानलं की पूर्वजन्म वगैरे काही नसतो, हा जन्म आम्हाला प्राप्त झाला, तर मग यामध्ये प्राप्त होणारे जे सुखदुःखात्मक भोग आहेत हे कोणत्या कर्माचं नेमकं फळ मानायचे? अकृत अभ्यागम, काही न करता हे काय झाले, प्राप्त झाले असं मानावं लागेल. पण केलेलं वाया जात नाही, केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आपण जे जे कर्म करतो तेच कर्म आपल्याला काय होतात, भोगायला येत असतात.
आणि त्याची भोगावया यावे देहा एका. लक्षात आलं का? ते आगा कर्मे जे उरावे तैती सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. संचितातील शेष कर्म भोगण्याकरिता हा देह काय होतो, म्हणजे कोणताही देह काय होतो, मनुष्याला म्हणजे जीवाला काय होतो, प्राप्त होत असतो. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की शेष कर्माचा भोग दिल्या वाचून ते कर्म आपोआप नष्ट होत नाही. कोट्यावधी कल्पांचा काळमध्ये निघून गेला तरी देखील फळ दिल्या वाचून ते कर्म आपोआप नाहीस होत नाही. अवश्यमेव भोक्तव्यम, ते अवश्य भोगावच लागतं. म्हणून पूर्वजन्मही मानावाच लागतो आणि पुनर्जन्मही मानावाच लागतो. फक्त एवढा आहे की हा जन्माला आलेला हा जो मनुष्य आहे हा मागच्या जन्मी हा होता हे आपल्याला सांगता येत नाही, किंवा आता हा मेलेला हा नव्यानं या रूपानं जन्माला येणार आहे हे आपल्याला सांगता येत नाही. पण आता मी सांगितलं त्याप्रमाणे तर्कानं का होईना हे मानावं लागतं. शास्त्र तर त्याला काय आहे, प्रमाण आहेच आहे. संत त्याला प्रमाण आहेतच. उपजेते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. घटिका यंत्र ते रहाट गाडग म्हणा किंवा घड्याळ म्हणा, परिभ्रमे फिरत राहत, भ्रमण करत राहत अखंड. त्या रीतीनं हे उत्पन्न झालेलं नष्ट होतं आणि नाश नष्ट पावलेलं पुन्हा काय होतं, नव्यानं उत्पन्न होतं. किंवा त्या रहाट गाडग्याचं उदाहरण म्हणजे घटिका यंत्राचं उदाहरण नसेल लक्षात आलं, हे कसं पुन्हा पुन्हा हे अखंड चालू राहतं, तर आणखी एक उदाहरण दिलं. ना तरी उदो असतू आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. ना तरी म्हणजे किंवा अथवा जैसे उदो असतू आपैसे अखंडित होत जात तैसे जगी हे जन्म मरण अनिवार्य. ना तरी म्हणजे अथवा किंवा जैसे ज्याप्रमाणे उदो असतू उदय आणि अस्त अपैसे अखंडित होत जात. अपैसे म्हणजे आपोआप, अखंडित म्हणजे सतत निरंतर, होत जात म्हणजे होतात. उदय आणि अस्त हे ज्याप्रमाणे सहजच आपोआप निरंतर अखंड होतातच तैसे त्याप्रमाणे जगी, त्याप्रमाणे या जगामध्ये हे जन्म मरण अनिवार्य, हे जन्म मृत्यू काय कसे आहेत, अनिवार्य असे आहेत. दोन उदाहरणं सांगितली की नाही. घटिका यंत्राचं हे निरंतर परिभ्रमण ते करतच राहतं, त्या पद्धतीनं हे जन्म मरण चालूच राहतात. जन्माला मेला, मेलेला जन्माला, जन्मलेला मेला, घटिका यंत्राप्रमाणे. किंवा कशाप्रमाणे उदो असतू आपैसे अखंडित होत जात जैसे, जैसे ज्याप्रमाणे या चंद्राचं सूर्याचं उदयाला येणं आणि अस्ताला जाणं हे ज्याप्रमाणे सहजच आपैसे सहजच अखंडित निरंतर ज्याप्रमाणे होत तैसे हे जन्म मरण जगी अनिवार्य. त्याप्रमाणे हे जन्म मृत्यू या जगामध्ये काय आहेत, अनिवार्य आहे, अनिवार्य आहेत, अपरिहार्य आहेत, स्वाभाविक आहेत. जन्माला तो मरणार, मेलेला जन्माला येणार. कशाप्रमाणे सूर्याचा किंवा चंद्राचा जो उदय होतो आणि उदय झाल्यानंतर काही काळाने काय होतो, अस्त होतो. हे ज्याप्रमाणे नित्य चाललेलं असतं, तो कोणत्या वेळी उदयाला येणार आणि कोणत्या वेळी अस्ताला जाणार हे काय होतं मात्र पंचांगामध्ये आपल्याला पाहायला सापडतं की उद्याचा सूर्योदय अमुक वेळी होईल, सूर्यास्त अमुक वेळी होईल. फक्त शरीराचा अंत
केव्हा होईल आणि हा प्राणी पुन्हा जन्माला केव्हा येईल हे काही सांगता येत नाही, पण होतं मात्र निश्चित. लक्षात आलं का? कारण ह्या जन्मलेल्या जीवाचा मृत्यू कधी होईल हे काहीच सांगता येत नाही. हे काळा नळाच्या कुंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडे तव हे सरे. लक्षात आलं का? नील ओढोनी ठाऊके नसता, ठाऊक नसताना तो काळ काय करतो, या जीवाला काय करतो, ओढून नेत असतो. हे अनिवार्य आहे, अटळ आहे, निवारण करण्यास अशक्य अशी गोष्ट आहे. देहदा म्हणजे जन्म झाला त्या देहाचा की त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. पंचैतानी ही सृजन्ते गर्भस्थस्यैव देहिनः. तो जीव आईच्या गर्भात आला की त्याच्या ह्या 5 गोष्टी काय असतात म्हणे, ठरलेल्या असतात. विद्या आणि धनमेवच. त्याचा जन्म कधी होईल, त्याचा नाश म्हणजे मृत्यू कधी येईल, या सर्व गोष्टी त्याच्या काय असतात, ह्या ठरलेल्या असतात, ह्या अटळ आहेत. ना तरी उदो असतो अपैसे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे, म्हणून हा न परिहरे आदि अंतु. महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे, म्हणून हा आदि अंतु न परिहरे. महाप्रलय अवसरे, महाप्रलयाच्या वेळी हे त्रैलोक्य ही संहरे. हे त्रैलोक्य ही काय होतं, नष्ट होतं. या त्रैलोक्याचाही महाप्रलयाच्या वेळी काय होतो, नाश होतो. देहाचाच काय घेऊन बसलात, या त्रैलोक्याचाही काय होतो, नाश होतो. म्हणून हा आदि अंतु न परिहरे. याकरता हा जो आदि अंत आहे, उत्पत्ती आणि नाश आहे, हे टाळता येत नाही, टळत नाही. विषय देहाचा जरी चाललेला असला तर देहाचं काय घेऊन बसलात, हे त्रैलोक्य ही उत्पन्न झालेलं आहे ना, हेही एक दिवस काय होतं म्हणे, नष्ट होतं. कधी? महाप्रलय अवसरी, महाप्रलयाच्या वेळी. ब्रह्मदेवाच्या 100 वर्षांनी येणारा त्रिभुवनाचा नाश, त्याला महाप्रलय असं म्हणतात. महाप्रलयाचा अवसर म्हणजे काळ. आपण सांगितलं होतं की नाही, ब्रह्मण दिवस कल्प, एक कल्प, अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा, किंवा कल्प कोटी शतैरपे, आता श्लोक सांगितला होता. कल्प शब्द जातो की नाही, कल्प म्हणजे किती काळ, तर ब्रह्मदेवाचे एक दिवस. एक दिवस म्हणजे किती किती काळ, ही 4 युग 1000 वेळेस जातात, त्यावेळेस ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. दिवसाचे 12 तास होतात. पुन्हा ही 4 युगाची चौकडी 1000 वेळेस जाते, त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या रात्रीचे 12 तास, 12 12 24 असा एक दिवस होतो ब्रह्मदेवाचा. असा ब्रह्मदेव 100 वर्षे जगतो. लक्षात आलं का? त्यानंतर महाप्रलय सृष्टीचा होत असतो. त्यावेळी ही सर्व सृष्टी, ही त्रिभुवन, याचाही काय होतो, संहार होतो. महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे. या त्रिभुवनाचाच काय होऊन जातो, नाश होतो. म्हणून हा न परिहरे आदि अंतु. म्हणून ही उत्पत्ती आणि नाश काय होत नाहीत, टळत नाहीत, त्यांना दूर करता येत नाही. हे काय आहेत, अटळ असे आहेत. तू जरी हे ऐसे मानेसी तरी खेदू का करीसी, काय जाण तुची नेणसी धनुर्धरा. हे धनुर्धरा, हे अर्जुना, ऐसे हे जरी तू मानेसी, हे असं आहे, ही अपरिहार्य गोष्ट आहे, असं जर तू मानत असशील, तुला एवढं जर कळत असेल ना की जो जन्मतो तो मरत असतो, हे जन्म मरण अटळ आहे, शरीराचंच काय घेऊन बसलात, हे त्रैलोक्य देखील महाप्रलयाच्या काळी काय होतं, नष्ट होतं, हे जर असं तू मानत असशील, तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करीसी, तर मग खेद का बरं करतोस, काय जाण तुची नेणसी धनुर्धारा. अरे तू जाणता असूनही नेणता होतोस की काय, जाणतची नेणसी, जाणत असतानाही जाणत नाहीस काय. लक्षात आलं का? हा, आता तू हे जाणतच नसशील तर गोष्ट वेगळी आहे, पण तू काही अज्ञानी, अडाणी, मूर्ख असा काही नाही आहेस.
आता ही सर्व मंडळी, त्या काळात गुरुकुल शिक्षण पद्धती असायची. त्या क्षत्रियाला त्याच्या धनुर्विद्येबरोबरच इतरही शास्त्राचं थोडं बहुत शिक्षण दिलं जायचंच. मग ह्या गोष्टी कानावर तर गेल्या असतीलच की नाही. आता हा अर्जुनच पुढे बोलतोय की नाही 11व्या अध्यायामध्ये, देवा तू हे सगळं जे तत्वज्ञान सांगतो आहेस हे आम्ही काय केलंय, पूर्वी ऐकलेलं आहे. परिगीत सुखचे ऐको एरवी नारदू अखंडू जवळाय, तोही ऐसेची वचने गाय. पूर्वी नारद इत्यादी हे लोक अखंड आमच्या जवळ यायचे आणि तू बोलतोस तसंच ते काहीतरी सांगायचे. पण आम्ही मात्र काय करायचो, ते जे सांगतात त्याचा अर्थ काय होतो हे न जाणता गीत सुखाची ऐको, हे कोणत्या चालीत विषय विखे घारेली होती, बुद्धी आमची काय झाली होती, घारेली होती. हा, विषय रूपी विषयाच्या प्रभावानं ही दूषित झालेली बुद्धी होती. आम्ही ती चाल कोणती आहे हेच पाहायचो, कोणत्या रागात हा गातो आहे, लक्षात आलं का, कोणता नेमका राग आहे हेच पाहायचो, त्या चालीकडेच लक्ष. आताही तसंच होत नाही तर काय होत आहे, लक्षात आलं का. त्या अभंगाचा नेमका अर्थ काय होतो, त्या अभंगाच्या अर्थाचा आणि माझ्या जीवनाचा काही संबंध आहे का, हे बहुतांशी पाहिलं जात नाही, लक्षात आलं का. फक्त त्याचं निरूपण कशा रीतीनं केलं किंवा कोणत्या चालीमध्ये तो राग गायला, एवढ्याच गोष्टी पाहिल्या जातात. निरूपण कसं केलं हे पाहिलं तरी खूपच झालं म्हणा. पण विनोद कसे सांगितले जातात, सांसारिक गोष्टी कशा रंगवून सांगितल्या जातात, हेच काय करतात श्रोते पाहत असतात. श्रोत्यांची अभिरुची देखील काय झालेली, फारच घसरलेली आहे. त्यामुळं तर मग हे सांगणारे लोक देखील त्यांना रुचतं तेच सांगू लागलेले आहेत, लक्षात आलं का. श्रोत्यांना काय रुचतं, काय आवडतं, काय आवश्यक आहे, काय सांगितलं पाहिजे, काय परंपरा आहे, याचं भानच कुणाला राहिलेलं फारसं दिसत नाही आहे. म्हणजे भगवंत म्हणतोय की हे तर तू जाणत असशीलच ना, की जो जन्मतो तो मरतच असतो. हे काहीतरी आपातत हा का होईना तू श्रवण केलेलंच असेल ना, वरवर का होईना श्रवण, कानावर तर ह्या गोष्टी गेलेल्या असतीलच ना, की काय आपल्या हातात आहे का. सामान्य अडाणी माणसं सुद्धा म्हणत असतात की नाही, कोणी जवळचा संबंधी जर दिवंगत झाला असेल, मृत्युमुखी पडला असेल, तर एकमेकाला धीर देताना सांगतात की नाही. भले गीतेतील श्लोक नसतील सांगत, पण असं बोलतातच ना, जो जन्माला येतो तो मरतच असतो. भले हा श्लोक नसतील सांगत, जातस्य ही ध्रुव मृत्यूर, पण त्याच्या भाषेत तर ह्या श्लोकाचा जो अर्थ आहे तेच बोलतात ना लोक, की मरण हे अटळ आहे, ते काय कोणाला टाळता येण्यासारखं आहे का, आज ना उद्या जावंच लागतं, हे असं सांगतच असतात की नाही. असं तू ऐकलेलंच असशील ना. हे अर्जुना, ही अपरिहार्यता जन्म मरणाची ही जर तू मानत असशील, तू जरी हे ऐसे मानेसी तरी खेदू का करीसी. तर मग खेद का बरं करतो आहेस, काय जाणं तुझी नेनसी धनुर्धरा. अरे तू जाणता असूनही नेणता होतोस की काय. हा, जाणतच नसशील तर गोष्ट वेगळी आहे, पण कळत असूनही न कळाल्यासारखं करतोस काय. आता एखादा अज्ञ माणूस आहे, त्याने काही गोष्टींचं दुःख करणं आपण समजू शकतो. पण नेहमी शास्त्र श्रवण करणारा माणूस असेल, कीर्तन ऐकणारा माणूस असेल, कीर्तन करणारा माणूस असेल, तोही त्या सामान्य माणसाप्रमाणेच जर शोक इत्यादी करत असेल तर ती गोष्ट कशी वाटते, थोडी हास्यास्पद, थोडी विचित्रच वाटते की नाही. झालेली गोष्ट आहे. एक महात्मा होते आणि त्यांच्या सोबत हे आध्यात्मिक शिक्षण घेतलेला एक मनुष्य, की जो नंतर गृहस्थाश्रमामध्ये गेला, प्राध्यापक वगैरे झाला. शिक्षण हे घ्यायला गेलेलेच होते आध्यात्मिक शिक्षण, पण हे शिकत असताना काही लौकिक शिक्षण घेऊन ते त्या मार्गाकडे वळले.
आणि एक जण मोठे उच्च कोटीचे महात्मा, संन्यासी महात्मा झाले. आधी गृहस्थाश्रमात गेले, विवाह इत्यादी त्यांचा झाला, मुलं बाळ, नोकरी. बहुत काळ त्यांची काय मध्ये भेट झालीच नाही नंतरच्या काळात. पण त्या पुरुषाची पत्नी एकदा वारली. कोणाची? तो जो प्राध्यापक गृहस्थी मनुष्य होता त्याची. म्हणून त्या बाजूनं जात असताना त्या महात्म्यांना आपल्या पूर्वीचा असलेला मित्र त्याची आठवण झाली, म्हणून जाऊ म्हटले. आणि नेमकी ती घटना आता घडलेली होती. थोडासा काही काळ लोटलेला असेल, महिना 15 दिवस असे काहीतरी लोटलेले असतील. चला म्हटले जाऊया. गेल्यानंतर त्याने हंबरडा फोडला आणि रडू लागला. हे महात्मे गेल्यानंतर बरं, त्याच्या घरात जिथं बसले होते तिथं यानं अभ्यासलेले पुस्तकं असे लावलेले होते कपाटभर, अनेक कपाट. अभ्यास तर केलेलाच होता ना. आता हे महात्मा त्यांचे मित्रच राहिलेले पूर्वी, आणि सडेतोडपणे बोलणं. मग त्यांचं ऐकून घेतलं. अगदी सामान्य माणसं जसं दुःख करतात अगदी तसं आंबरड फोडून हे रडू लागले. मग त्या महात्म्यांनी ते सगळं ऐकून वगैरे घेतलं. त्यांना ठाऊक होतं याने एक काळ अध्यात्माचा चांगला काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आणि मग त्यांनी सांगितलं हे सगळे ग्रंथ. तो म्हटला हो, मी त्या काळात अभ्यास केलेले, नंतरही वाचन केलेले हे सगळे ग्रंथ आहेत. मग त्यांनी सांगितलं हे ग्रंथ खाली काढ आणि याला काय कर, काडी लावून पेटून दे म्हणे. एवढा जर तो अभ्यास केलेला असेल तरी देखील एक सामान्य मनुष्य शोक करतो, आज्ञ मनुष्य ज्याला की याचं काहीच ज्ञान नाहीये, त्याच्यातून तुझ्यात नेमका बदल काय आहे, फरक काय? तू हे शिकल्याचा तुला लाभ काय झाला? जर तुझं दुःख करणं आणि त्या सामान्य माणसाचं दुःख करणं जर सारखं असेल तर चला एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. नर्मदा काठी रामानंद सरस्वती, ब्रह्मलीन रामानंद सरस्वती म्हणून एक मोठे महात्मा साक्षात्कारी पुरुष होऊन गेले. ते असं सोप्या भाषेत असं समजावून सांगायचे. ते म्हणे एक सामान्य मनुष्य ज्याला अध्यात्म ज्ञान शून्य ज्ञान आहे, असा अतिशय संसारात लिप्त असलेला माणूस तो रस्त्याने चालला आणि त्याच रस्त्यानं अध्यात्माचं ज्ञान घेतलेला माणूस चालला आणि दोघांनी सोन्याचा दागिना पाहिला रस्त्यावर पडलेला. आता त्या दोघांच्या मनामध्ये वृत्ती काय निर्माण होते त्यावर आपण ठरवायचं. जर त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये त्या वस्तूविषयी लोभ निर्माण झाला आणि त्यानं ती उचलली तर ती आपण समजू शकतो. पण अगदी तशीच भावना जर या शिकलेल्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होईल तर याचं शिकणं पूर्ण वाया गेलं. आपण त्या दिवशी त्या धीर शब्दाची साहित्यातील एक व्याख्या मी सांगितली होती. विकार हेतव सती विक्रियन्ते येषान्न चेतांसित एव धीराहा. चित्तामध्ये विकार उत्पन्न करतील असे पदार्थ जवळ असतानाही ज्याच्या चित्तावर कोणताही परिणाम होत नाही त्याला म्हणायचं धीर पुरुष. आध्यात्मिक धैर्याची गोष्ट. आता हे एक सामान्य मी उदाहरण सांगितलं. सोन्याची वस्तू म्हणा किंवा काही पैसे पडलेले आहेत आणि त्या दोन जाणाऱ्या माणसांनी एकाच वेळी ते पाहिले आणि त्यांच्या चित्तावर जर परिणाम वेगवेगळा होत असेल तर समजायचं याच्या शिक्षणाचा काही उपयोग झाला. हे फक्त एक लोभासाठी मी उदाहरण दिलं. तीच गोष्ट काम, क्रोध इत्यादी विकारांच्या बाबतीतही आपण लक्षात घ्या. त्याचा शिकल्याचा लाभ काय, श्रवण केल्याचा लाभ काय, अध्ययन केल्याचा लाभ काय, काही जप अनुष्ठान इत्यादी केल्याचा लाभ काय? जर सामान्य मनुष्य ही विकारवश होत असेल आणि हा शिकूनही होत असेल तर शिकलेलं वाया गेलं. चला तो विषय आलाय तर हरकत नाही आणखी सांगायला. एखादा मनुष्य शिक्षण घेतो, लौकिक शिक्षणाचा विचार करूया. बुद्धी असल्याशिवाय घेईल का हो? डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, प्राध्यापक होणं, एखादा अधिकारी होणं हे काही सहजासहजी घडतं का?
कितीतरी त्यांना रात्रंदिवस काय करावं लागतो, अभ्यास करावा लागतो, ह्या स्पर्धेच्या युगात टिकून राहावं लागतं, खूप अभ्यास करतात ते लोक. एवढा अभ्यास करून एखादा अधिकारी झालेला माणूस तो सुद्धा 2-5 हजार रुपये त्याला दाखवले तर त्याची नीतिमत्ता डगमगते, त्याचं शिक्षण वाया गेलं. लक्षात घ्या, ते शिक्षण त्याच्यामध्ये जर स्वाभिमान तेज काही निर्माण करू शकलं नसेल तर त्याच्या शिक्षणाचा उपयोग झाला नाही. तुम्ही पाहता की नाही, अनेक ही मोठी माणसं सुद्धा या धनाधिकाच्या आशेनं अत्यंत लाचार झालेली आढळतात. किती शिकलेले लोक असतात, हे उच्च शिक्षित असतात, पण अगदी महामूर्ख असलेल्या लोकांपुढे सुद्धा हुजरीगिरी करताना आपल्याला दिसतात, अनुनय विनय करताना दिसतात. आताच्या काळात आणखी दिसतील. आता माझं बोलणं लक्षात येत आहे. त्यांच्यामध्ये जर ते अध्ययन तेज निर्माण करू शकलं नाही, काही स्वाभिमान निर्माण करू शकलं नाही, त्यांचा पाठीचा कणा असा ताठ करू शकलं नाही, तर त्या शिक्षणाचा उपयोग काय झाला? लक्षात आलं का? विषय काय आहे? भगवंत काय म्हणतात, हे तू ऐकलेलंच असशील, हे तुला जर ठाऊकच असेल, आणि ठाऊक असूनही पण काय जाण तुझी नेणसी, तू जाणता असूनही नेणता होतोस की काय, कळत असूनही कळत नसल्यासारखं करतोस की काय. जर तुला हे ठाऊकच असेल की हे जन्म मरण कसे आहेत, अटळ आहेत, हे टाळता येणं शक्य नाही, यांचा परिहार होणं शक्यच नाही, तू जरी हे ऐसे मानेसी तरी खेदू का करीसी, मग खेद का करतोस? लक्षात आलं? जर तुला हे ठाऊकच असेल हे जन्म मरण अटळ आहे, तर मग खेद का करतोस? काय जाण तुझी नेणसी धनुर्धरा, तू जरी हे ऐसे मानेसी तरी खेदू का करीसी, काय जाण तुझी नेणसी धनुर्धरा. येथ आणिकही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. पार्था, हे अर्जुना, येथ आणिकही एक, या ठिकाणी आणखीही एक गोष्ट मी तुला सांगतो. बहुती परी पाहता, तुझं दुःख करावया सर्वथा विशो नाही. बहुती परी पाहता, पुष्कळ रीतीनं विचार केला तरी तुझं दुःख करावया, तुला दुःख करण्यास सर्वथा विशो नाही, मुळीच काही कारण नाही. आणखी एक गोष्ट सांगतो. अगोदर तर शुद्ध अध्यात्म ज्ञान सांगितलं, आत्म्याची अखंडता नित्यता सांगितली, पण ते सांगूनही अर्जुनाच्या चित्तावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. म्हणून भगवंतानं थोडंसं आता खाली उतरून थोडी पातळी खाली सरकवून काय केलं, तू मानतोस त्याप्रमाणे आत्मा जन्मणारा मरणारा आहे असं मानलं तरी देखील शोक करण्याचं मुळीच कारण नाही हे सांगितलं. भगवंत हे सांगत असताना भगवंताच्या लक्षात आलं असेल, हे देखील याला पटलंय की नाही कुणास ठाऊक. व्यावहारिक पातळीवरचा उपदेश सुद्धा याला मानवलाय की नाही कुणास ठाऊक. म्हणून भगवंत काय म्हणतात की आणखी पुष्कळ प्रकारांनी जरी विचार केला तरी अर्जुना तुला शोक करण्याला काही विषयच नाही. त्याच्याविषयी पुढे सांगणार आहेत, त्याची अवतरणी काही आहे. येत आणि काही एक पार्था, तुझं बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. आणखी काही उपपत्ती भगवंत सांगणार आहेत, आणि त्या उपपत्तीच्या रीतीनं म्हणजे उपपत्तीद्वारा जर विचार केला तर शोक करणं सर्वथा काय आहे, अयुक्तच आहे. अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं तर अयोग्यच आहे. भगवंताने सुरुवातच करताना काय सांगितलं होतं, अशोचाननवशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिता. अध्यात्माच्या दृष्टीनं शोक करणं उचित नाही. तू मानतोस त्याप्रमाणे आत्मा जन्मणारा मरणारा असा जरी मानला तरी देखील जे जन्मत ते मरतच असतं, हे अटळ आहे. मग जी गोष्ट अटळ आहे त्याबद्दल शोक करणं हेही उचित नाही. आणि आणखी काही उपपत्ती भगवंत सांगणार आहेत. येत आणि काही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. हे पहा, आता आपण अनेक वेळेस विचार केला, ही भगवद्गीता किंवा एकंदर ही ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, ही भगवद्गीता काय केवळ अर्जुनासाठी सांगितली का? नाही. शोक मोहग्रस्त असलेल्या संपूर्ण मानवी जीवाकरता ही सांगितलेली आहे. हा अर्जुनाचे नव्याजे
गीता प्रकाशोनी श्रीराजे संसार एवढे थोर म्हणजे फेडिले. त्याचं काय केलं, फक्त निमित्त अर्जुनाचं केलेलं आहे. वत्साचे निवरसे दुबते होय घरोद्देशे झाले अर्जुनाचे निमिषे जगदुद्धरण. त्या वासराच्या निमित्तानं ती गाय संपूर्ण घरासाठी दूध देते. अगदी त्याचप्रमाणे अर्जुनाच्या निमित्तानं ह्या जगाचाच उद्धार भगवंताने गीतेच्या माध्यमातून केलेला आहे. म्हणून शोकग्रस्त असलेल्या कोणत्याही जीवाला पुन्हा त्या शोकातून मोहातून बाहेर काढण्याकरिता हा उपदेश काय आहे, महत्वाचा आहे. सगळ्यांना एकाच रीतीनं पटेल असंही नाही. ज्याचा त्याचा अधिकार जसा असेल त्या रीतीनं त्याला काय करायचंय, त्या गोष्टीचा उपयोग करून त्याला शोकातून बाहेर काढायचंय. दोन रीतीनं भगवंताने सांगितलं. आता आणखी काही पद्धती, त्या पद्धतींचा विचार येईल. आणखही एक पार्था तुझ बहुती परी पाहता. पुष्कळ प्रकारांनी विचार केला असता हे अर्जुना तुला शोक करण्याला मुळीच विषय नाही, शोक करण्याचं काहीच कारण नाही. दुःख करावया सर्वथा विषो नाही. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्नेव तत्र का परिदेवना. भारत भूतानी अव्यक्तादीनी व्यक्त मध्यानी अव्यक्त निधनानी एव तत्र परिदेवना का. त्याचा अर्थ असा होईल, हे भारत, हे अर्जुना, भूतानी म्हणजे हे सर्व प्राणी, अव्यक्तादीनी आदी जन्मापूर्वी, अव्यक्त अमूर्त अदृश्य असतात. जन्मापूर्वी दिसतो का आपण? नाही. जन्मापूर्वी हे सर्व प्राणी मात्र कसे असतात? अव्यक्त असतात, अदृश्य असतात. व्यक्त मध्यानी मध्यांतरी म्हणजे जन्म झाल्यानंतर ते व्यक्त होतात, व्यक्त दशेला येतात, मूर्त दशेला येतात, आपल्याला दिसतात. आणि अव्यक्त निधनानी म्हणजे ज्यावेळेस निधन होतं, मरण होतं, त्यावेळेस देखील पुन्हा काय होतात, ते अव्यक्त होतात. मग तत्र का परिदेवना, मग त्यात शोक कशाचा करायचा आहे? आत्ता आपण दिसत आहोत, जन्मापूर्वी आपण दिसत होतो का? व्यक्त होतो का? नाही. कसं होतो? अव्यक्त. आणि मृत्यूनंतर पुन्हा कसं होणार आहोत? अव्यक्त. हे काही नवीन आहे का अव्यक्त होणं आपल्यासाठी? दिसेनासं होणं हे आपल्यासाठी नवीन आहे का? नाही. जन्माआधी आपण दिसतच नव्हतो आणि मृत्यूनंतरही दिसणार नाहीतच. मग त्याच्यात शोक काय करायचा? बघा, वेगवेगळी उपपत्ती चा उपयोग करून भगवंत त्याला काय करतात? शोकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तत्र का परिदेवन, विलाप, शोक, खंत करण्याचं काहीच कारण नाही. भगवंताने आतापर्यंत अर्जुनाला आत्मदृष्ट्या विचार केला तर आत्मा हा नित्य आहे, म्हणून आत्म्याबद्दल शोक करण्याचं काही कारण नाही. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, शरीराबरोबर आत्मा उत्पन्न होतो, शरीराबरोबर तो नष्ट होतो, असं जरी मानलं, ही तात्कालिक औपचारिक स्वीकृती दिलेली आहे. खरं तसं नाहीये. आत्मा हा शरीराबरोबर जन्मतो, शरीराबरोबर मरतो असं नाही. तर तू जर तसं मानत असशील तरी हरकत नाही, तसं मानलं तरी देखील शोक करणं उचित नाही. एवढंच घ्यायचं. त्याच्यातून फक्त देवाला त्याला शोकातून बाहेर काढायचंय, हा देवाचा उद्देश आहे, एवढंच घ्यायचं. हा काही सिद्धांत नाही की शरीराबरोबरच आत्मा जन्माला येतो आणि मरतो. जरी तू ज्या म्हणण्याप्रमाणे मानलं तरी फक्त उद्देश तिथं दिसतो की शोकातून काय करायचं, याला बाहेर काढायचं आहे. दुसरी गोष्ट, शरीराबरोबर आत्मा जन्माला येतो आणि शरीराबरोबर मरतो असं मानलं तरी देखील उत्पन्न होणाऱ्या प्रत्येकाला नाश आहे. नाश पावणाऱ्या प्रत्येक पदार्थाला काय आहे? जन्म आहे. हे विकार अवश्य आहेत, अटळ आहेत, अपरिहार्य आहेत. त्यामुळं शोक करणं काही नाही, उचित नाही. हे दुसऱ्या रीतीनं. आणि तिसऱ्या दृष्टीनं केवळ शरीरदृष्ट्या जरी विचार केला, अगोदर शुद्ध आत्मदृष्टीनं विचार केला, दुसऱ्या वेळेस तो आत्मा शरीराबरोबर जन्मतो आणि शरीराबरोबर मरतो असा उभय शरीर आणि आत्म्याच्या दृष्टीनं विचार केला, आणि आता केवळ शरीरदृष्ट्या, आत्मा बित्मात सगळ्या गोष्टी सोडून दे, फक्त शरीर, तू स्वतःला शरीर हे माझं स्वरूप मानतोस ना, हरकत नाही. जन्माला येण्याच्या पूर्वी दिसत होतं का? ते व्यक्त दशेला होतं का? नाही, अव्यक्त होतं. तुझंच नाही, कुणाचंही. ज्यांच्याबद्दल तू शोक करतो, भीष्म द्रोणादिक हे जे आहे,
हे सर्व प्राणी मात्र जन्माला येण्याच्या पूर्वी कसे होते? अव्यक्त आदीनी, आधी कसे होते? अव्यक्त होते. व्यक्त कुठं झाले? मधल्या काळात काय झाले? हे व्यक्त झाले, प्रकट झाले, मूर्त दशेला आले. आणि निधनानी, निधनाच्या काळामध्ये अव्यक्त निधनानी, मरणानंतर पुन्हा हे काय होणार आहेत? अव्यक्त. म्हणजे अगोदर जसे अव्यक्त होते तसेच मरणानंतर अव्यक्त होणार. तर मग त्यात शोक काय करायचा? आता तुम्ही आत्ता ह्या 4 ते 5 काळात कुठं आहात? मंदिरात आहात. अगोदर होते का? 4 वाजायच्या अगोदर, 3 वाजता, 2 वाजता कुठं होते? घरी होते आपल्या. बरं, आता 5 वाजल्यानंतर पुन्हा कुठं जाणार आहात? मग शोक करायचं काय कारण आहे? लक्षात आलं का? जिथून त्या अव्यक्तातूनच आलो आणि कुठं जायचंय? अव्यक्तातच जायचंय. मग शोक काय करायचा? हे मधल्या काळात आलो. आपण गावाला नाही जात का? आपलं राहतं घर सोडून गावाला जातो. गावाला जाण्याच्या पूर्वी गावालाच होतो का आपण? नाही, घरी होतो. आणि पुन्हा तिथं राहण्याचा काळ संपलाय, ते यात्रेला वगैरे गेलो तर पुन्हा कुठं जायचंय? घरी. मग त्या शोक करण्याचं काय कारण आहे? अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना. हे भारत, हे अर्जुना, हे प्राणी मात्र जे आहेत, या प्राणी मात्रांची जी शरीर आहेत ही पंचभूतांची बनलेली आहेत. पंचभौतिक आहेत. जन्मापूर्वी कसे आहेत? हे अमूर्त आहेत. मध्येच केवळ काय झाले? मूर्त होऊन आपल्याला दिसतात. आणि मरणानंतरही काय होणार आहेत? हे अमूर्तच होतात. मग त्याविषयी शोक कसा संभवेल? शोक करण्याचं कारण काय? अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना. मध्यंतरी आपल्याला दिसले तरी देखील हे पहा, आपण हे शरीर इंद्रिय संघात जो आहे पंचभूतांचा आहे. लक्षात आलं का? त्यांचं पंचीकरण होतं त्यावेळेस ते काय होतात? व्यक्त दशेला येत असतात. तसे पंचमहाभूत पंचीकरण न झालेले आपल्याला दिसतात का? दृश्यमान आहेत का ते? नाही. ते कसे आहेत? अव्यक्तच आहेत. त्यांचं पंचीकरण होतं त्यावेळेस काय होतात? ते व्यक्त दशेला येतात. आणि पुन्हा आपण देह हा पाचाचा आणीला उसना आपण म्हणत असतो की नाही? हा शेकी ज्याचा त्याचा देणे लागे. ज्याच्याकडून जो भाग आणला त्याचा आपण देतो. मृत्युमुखी पडलेल्या माणसाच्या बाबतीत बोलताना काय म्हणतात? त्यांचा देह पंचमहाभूतात विलीन झाला. बातम्या येतात की नाही? काही माहीतच नसतं काय आहे ते पंचमहाभूत, पण बातमी तर तशी येते की नाही? म्हणजे हा देह कुठून आणला होता? पंचमहाभूतापासून. ते 5 महाभूत एकत्रित झाले, देह व्यक्त झाला. आणि पुन्हा मृत्यूनंतर पंचमहाभूतात काय झाला? विलीन झाला. मग जिथून आलो होतो तिथंच जर जायचं असेल तर त्या जाण्याविषयी शोक का करावा? तुझ्या किंवा कोणाच्या आणखी इतरांच्या? लक्षात आलं का? मधल्या काळात काय झालेलो आहोत? फक्त व्यक्त झालेलो आहोत. आणि ते व्यक्त देखील हे एकत्र आले. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. तुकोबाराय म्हणतात ना, पंचमहाभूतांचा गोंधळ आहे हे शरीर. म्हणजे जन्माला येण्याच्या पूर्वी हे नव्हतं, अव्यक्त स्थितीत होतं. आणि जन्म झाला, आता मृत्यूनंतरही पुन्हा कुठं जाणार आहे? अव्यक्तातच ते लीन होणार आहे. मग शोक कसा संभवेल? अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना. आता याच्यावरती 2, 4, 6, 8 ओव्या भाष्य आहे. ते काही होऊ शकत नाही, उद्या होईल. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन.
मारतंड जे तापहीन ते सदा सज्जन सोयरे होतू पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु बंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।